8 कोटी हा आकडा सगळ्यांना खूप मोठा वाटतोय, पण 1 लाख 1.5 लाख रुपये महिन्याचं खर्च आहे मेट्रो सिटीमध्ये. आणि पुढच्या 10-15 वर्षामध्ये तुम्ही ॲक्टिव्ह इन्कममधून बाहेर येणार आहे. पुढचे 25-30 वर्ष तुम्हाला जगायचं आहे. युनिव्हर्सिटीने आपल्याला पैसे कसे कमवायचे इतकं ज्ञान दिलेलं आहे. सेव्हिंग मनी आपल्याला युनिव्हर्सिटीने नाही शिकवलं. हे जे शब्द आहेत फायनान्शियल प्लॅनिंग, वेल्थ प्लॅनिंग, हे ना खूप क्रीम वाटतात. तर फायनान्शियल प्लॅनिंग कोणासाठी आहे आणि ते कोणी कोणी केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही ॲक्टिव्हली काही काम नाही करणार आणि पॅसिव्हली तुमचं इन्कम जनरेट होत राहणार. आमच्याकडे असे क्लायंट येतात ज्यांच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, ज्यांच्याकडे 15 कोटी आहेत, 50 कोटी आहे, 100 कोटी आहे. एकही टाईपच्या क्लायंटकडे प्रोटेक्शन किंवा प्रिझर्वेशनचा प्लॅन नाही. काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं? लोक कुठल्या मुद्द्यांवर चुका करतायत? पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे लोकांचा? चांगले पैसे कमवणं इट डझंट मीन की तुम्ही वेल्थ क्रिएट केली की तुम्ही श्रीमंत झालेले. इट्स अ डिफरंट पार्ट. कुठलीही व्यक्ती जो प्रॉपर स्ट्रक्चर प्लॅनिंग करेल, रिस्क मॅनेजमेंट करेल, तर 10 ते 15 वर्षाच्या काळामध्ये फायनान्शियल फ्री होऊ शकतो. पण सोन्याचे रेट सॅच्युरेट होतील का नाही कधी जाऊन? तुम्हाला काय वाटतं? कारण सोन्याबद्दलचं फॅसिनेशन लोकांचं कमी होत नाहीये. वेल्दी लोकांची एक स्ट्रॅटेजी असते की ते लोकांना ऑल द टाइम रिस्क मिनिमाइज करतात. मिडल क्लास लोकांचा प्रॉब्लेम काय होतं, लिमिटेड रिस्क घेतात, पण ज्यावेळेस घेतात ना तर फुलिश रिस्क. की जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग नाही केलं तर 17व्या वर्षापर्यंत तुमचे सगळे पैसे संपतील, गॅरंटी. अकॉर्डिंग टू यू बेस्ट इन्व्हेस्टमेंट कुठल्या आहेत आणि वर्स्ट इन्व्हेस्टमेंट कुठल्या आहेत? ऑडियन्सला आणि तुम्हाला पण हे सांगेन की मरेपर्यंत कन्सिस्टंटली इन्व्हेस्टमेंटची सवय. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे मनी ऑर्डर. तुम्हाला ऐकायला आज वेगळा कानावर पडला असेल. आपण आरोग्याचं पत्र असतं किंवा आपले जनरल पॉडकास्ट असतात, पण आपण फायनान्शियल लिटरसी या संदर्भात खूप जणांची इच्छा होती की पॉडकास्ट घेऊन यायला पाहिजे, म्हणून आपण मनी ऑर्डर नावाने एक नवीन सेगमेंट सुरू करतोय. आणि सगळ्या सेगमेंटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात तसाच मनी ऑर्डरलाही द्याल, आम्हाला नक्की आशा आहे. आणि आपल्या मनी ऑर्डरच्या सेगमेंटचं ओपनिंग करायलाच आज खूप स्पेशल व्यक्ती आली आहे. नितीन गाडगे सर. सर, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. गाडगे सर फायनान्शियल कोच आहेत आणि वेल्थ प्लॅनर आहेत. भारतात खूप कमी वेल्थ प्लॅनर आहे. आपली संपत्ती जी असते त्याचा प्लॅन कसा केला पाहिजे, आपले आराखडे काय असले पाहिजे, पुढच्या 3 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात आपण व्यवस्थित प्लॅनिंग करून आणि शेवटी आपण फायनान्शियल फ्रीडम कसं मिळवू शकू. मुळात फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय आहे हे पण मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तर अशा संदर्भातल्या गप्पा असणार आहेत, त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की बघा. सर स्वतः लेखकही आहेत. त्यांची 2 पुस्तकं नवीन येणार आहेत नवीन वर्षात. आणि आत्ता फायनान्शियल फ्रीडम नावाचं त्यांचं खूप गाजणारं पुस्तक मार्केटमध्ये ऑलरेडी आहे. आणि या कामासाठी त्यांना अनेकविध पुरस्कार मिळालेत. रिसेंटली त्यांना मोस्ट ट्रस्टेड वेल्थ प्लॅनर ऑफ इंडिया, भारतातले सगळ्यात जास्त विश्वास ठेवले जाणारे वेल्थ प्लॅनर, असा पुरस्कार मिळाला आहे. आणि फर्स्ट जनरेशन मिलेनियर मेंटर अवॉर्ड, म्हणजे पहिल्या जनरेशनमधनं जे मिलेनियर होतात त्यांचं मेंटरशिप पण सर करतात. तर एकूणात त्यांचा अनुभव आणि माझे काही प्रश्न महत्त्वाचे जे तुमचेसुद्धा आहेत, अशा या सगळ्या गप्पा असणार आहेत. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की बघा. पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला सुरुवात करूया मनी ऑर्डरला. सर, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. महत्त्वाचे प्रश्न तर पुढे आहेतच, पण मला फायनान्शियल फ्रीडम या टर्मपासूनच सुरुवात करायची आहे. नक्की काय फायनान्शियल फ्रीडम म्हणजे? सर्वेश, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे जे काही तुम्ही आयुष्य तुमचं जगायचं ठरवलेलं आहे, वी कॉल ॲज युअर चूजन लाईफस्टाईल. सो जसं तुम्हाला लाईफस्टाईल जगायचं आहे, हे जगण्यासाठी तुम्हाला सतत काही काम न करता येणाऱ्या पैशाच्या प्रोसेसलाच म्हणतात फायनान्शियल फ्रीडम. म्हणजे तुम्ही ॲक्टिव्हली काही काम नाही करणार आणि पॅसिव्हली तुमचं इन्कम जनरेट होत राहणार आणि हे थ्रू आउट द लाईफ तुमचं होत राहणार. म्हणजे तुमच्या मरण्याच्या आधी पैसा तुमचा मरणार नाही. सो त्यालाच फायनान्शियल फ्रीडम आम्ही म्हणतो. फायनान्शियल फ्रीडम का? कारण आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्या करण्याच्या राहून जातात. आता या करण्यासाठी आपल्याला जो वेळ हवा असतो तो दैनंदिन जीवनाच्या नोकरीमध्ये आणि जे प्रोफेशनल लाईफ आहे त्यामुळे सहजासहजी आपल्याला मिळत नाही. आणि त्यामुळे सुट्टीच्या काळात पण आपण ना ज्या गोष्टी आपण चांगल्या करू शकतो किंवा केल्या पाहिजेत या शक्यतो अवॉइड करतो, त्या मरतात, ज्याला आपण हॉबी म्हणतो. तर हॉबी जिवंत ठेवण्यासाठी ना तुम्हाला फ्रीडम असणं फार गरजेचं आहे. ओके. आणि त्यासाठी प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. हां, विदाऊट स्ट्रक्चर प्लॅनिंग इन द फ्रीडम तुम्हाला मिळणं मुश्किल आहे. पण ना सर, हे जे शब्द आहेत फायनान्शियल प्लॅनिंग, वेल्थ प्लॅनिंग, हे ना खूप क्रीम वाटतात. म्हणजे असं वाटतं की ही गोष्ट फक्त एक 100 कोटी 200 कोटीच्या पुढे असणाऱ्या लोकांची आहे. तर फायनान्शियल प्लॅनिंग कोणासाठी आहे आणि ते कोणी कोणी केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे? फायनान्शियल प्लॅनिंग सर्व्हिस सगळ्यांसाठी आहे.
कोणासाठी नाही आहे असं नाही आहे. कारण बाय द वे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे पहिली गोष्ट काय हे आपण अंडरस्टँड करू, की जे काही तुमचं इन्कम आहे, जे काही खर्च आहे, त्याच्यानंतर तुमचे काही गोल्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, ज्याला तुम्ही टाळू शकत नाही. म्हणजे एक लग्न झालेली व्यक्ती ज्याचं वय 30 ते 35 वर्ष आहे, त्याचे फायनान्शियल गोल्स काय असतील, की त्याच्या मुलांचं भविष्यामध्ये होणारं एज्युकेशन, त्याचं पुढच्या 15-20 वर्षामध्ये येणारं रिटायरमेंट, त्यानंतर त्याला घर घ्यायचं आहे, ही काही स्वप्न पण आहेत आणि हे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह पण आहेत. त्या गोल्स आणि ऑब्जेक्टिव्हला पेपरवरती योग्य पद्धतीने आणणं, त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट, त्यानंतर तुम्ही ज्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करणार तुमचा कष्टाचा पैसा, त्या ॲसेट क्लासमध्ये कोणत्या कोणत्या ॲसेट क्लासमध्ये किती प्रमाणामध्ये तुमचे पैसे गेले पाहिजे, याला आपण रिस्क मॅनेजमेंट, डायव्हर्सिफिकेशन असं नाव देऊया. त्या सर्व गोष्टींचं ना एका पेपरवरती आराखडा आणण्याच्या प्रोसेसला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतात. बऱ्याचशा लोकांना वाटतं फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे फक्त इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. बऱ्याच लोकांना वाटतं फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे फक्त टॅक्स प्लॅनिंग. तर फायनान्शियल प्लॅनिंग त्याच्या बियॉन्ड आहे. फायनान्शियल प्लॅनिंग एक असं स्ट्रक्चर बनवायचं असतं जे भविष्यामध्ये कोणतेही फायनान्शियल शॉक्स तुमच्या लाईफमध्ये येतील तर त्या शॉक्ससाठी तुम्हाला प्रिपेअर्ड ठेवेल. जसं फायनान्शियल मार्केटमध्ये क्रॅश झाला आणि तुमचा पैसा तिथे इन्व्हेस्ट केलेला असेल तर त्या क्रॅशपासून तो कसा वाचवायचा त्यासाठी स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग लागेल. तुमच्या इंडस्ट्रीमध्ये स्लो डाऊन आलं, तुमची नोकरी गेली, तर नोकरी गेल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने फायनान्शियल डिसिजन घ्यायचे आहेत ते स्ट्रक्चर्ड असेल. कारण नोकरी गेल्यानंतर तुमचं EMI चालू आहे ते तर बंद नाही होणार. मग त्या EMIचं प्रोव्हिजन कसं करायचं. फायनान्शियल शॉक म्हणजे तुमच्यावरती फॅमिली डिपेंड आहे. फॅमिलीचं काही मेडिकल एमर्जन्सी आली, क्रिटिकल एमर्जन्सी आली किंवा काही इंजरी झाली तर त्या सिच्युएशनमध्ये काय कर. तो फायनान्शियल प्लॅनिंग स्ट्रक्चर जो आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही अघटित घटना म्हणजे अनसर्टन इव्हेंट आल्यानंतर आपल्याला प्रिपेअर्ड ठेवतो, स्ट्रॉंग ठेवतो. तो म्हणून फायनान्शियल प्लॅन असावा. कोणासाठी असावा तर मी म्हणेन की जी व्यक्ती पैसे कमवते, जी डिसिप्लिन आहे त्या व्यक्तीसाठी प्लॅनिंगची गरज आहे. ओके. मग ती 25व्या वर्षी युनिव्हर्सिटीची डिग्री घेऊन नोकरी करत असेल तर त्यांनी प्लॅन कन्स्ट्रक्ट त्या एजमध्ये करणं योग्य आहे. ओके. ती जाण 30व्या वर्षी 35व्या वर्षी आली तर त्यांनी 30-35व्या वर्षी करावं. 40व्या वर्षी आली 40व्या वर्षी, 50व्या वर्षी आली 50व्या वर्षी, 70व्या वर्षी आली तरी त्यांनी प्लॅनिंगची करणं गरजेचं. आमच्याकडे 70-75 एज ग्रुपमध्ये असे पण क्लायंट आहेत की त्यांनी त्या एजमध्ये प्लॅनिंग स्टार्ट केलेलं आहे. तर प्लॅनिंग सगळ्यांसाठी आहे. ओके. इट्स ऑल अबाउट अवेअरनेस की देअर आर स्टेजेस. काही स्टेजेस आहेत पैशाच्या. जसं 5 स्टेजेस आहेत. 5 स्टेजेस आपल्याला आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा एज्युकेशन सिस्टममध्ये कल्चरमध्ये शिकवलेलं नाही. इंडियन कल्चरमध्ये या स्टेजेस शिकवलेले नाही. ओके. त्या कल्चरमध्ये 5 स्टेजेस कोणत्या आहेत की पहिले येते की पैसे कमवणं, मेकिंग मनी. बरोबर. युनिव्हर्सिटीने आपल्याला पैसे कसे कमवायचे इतकं ज्ञान दिलेलं आहे. थोडे स्किल्स आपण इकडे तिकडे AIच्या मार्फत आपण YouTube मार्फत करून पैसे कमवू शकतो. हो. मोठं चॅलेंज नाही. हां. बट सेकंड जो पार्ट आहे तो स्टेज येतो विच इज कॉल्ड सेव्ह युअर मनी. सेव्हिंग मनी आपल्याला युनिव्हर्सिटीने नाही शिकवलं आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे सेव्ह पण करायचे आहेत, टॅक्स पण सेव्ह करायचं आहे. दोन्ही गोष्टी चॅलेंजिंग आहेत. थर्ड स्टेज येते मल्टिप्लाईंग मनी. सेव्ह केलेल्या पैशाला योग्य पद्धतीने स्ट्रक्चर करा. स्ट्रक्चर्ड असं पाहिजे की तुमचे पैसे दरवर्षी ग्रो झाले पाहिजे, तुमची ॲसेट वेल्थ ग्रो झाली पाहिजे. थर्ड स्टेज आहे मल्टिप्लाय. तर मल्टिप्लाय केल्यानंतर चौथी स्टेज येते की ती आहे प्रोटेक्ट अँड प्रिझर्व. बऱ्याचशा लोकांकडे खूप सारा पैसा आहे पण बऱ्याचशा लोकांचं प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशनचं कुठल्याच पद्धतीचं प्लॅन नाही आहे. आमच्याकडे असे क्लायंट येतात ज्यांच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, ज्यांच्याकडे 15 कोटी आहेत, 50 कोटी आहे, 100 कोटी आहे. एकही टाईपच्या क्लायंटकडे प्रोटेक्शन किंवा प्रिझर्वेशनचा प्लॅन नाही आहे. तो प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशन म्हणजे तुमची जी ही संपत्ती, लेट्स ही तुमची संपत्ती आहे, ही वेल्थ आहे, ही 50 कोटीची वेल्थ आहे. तर या 50 कोटीच्या वेल्थला तुमच्यापासून कोणी हिसकावून नाही घेऊन जायला पाहिजे. याला म्हणतात प्रिझर्वेशन आणि प्रोटेक्शन. हिसकावून कोण घेऊन जाऊ शकतं? गव्हर्नमेंट येऊ शकते, टॅक्स लायबिलिटी येऊ शकतात किंवा कोणीतरी येऊन पैसे तुमचे चोरू शकतो, ॲसेट चोरू शकतो, स्कॅम होऊ शकतो. तर ते न होण्यासाठी तुम्हाला प्रिझर्वेशन ही चौथी स्टेज आहे. आणि लास्ट स्टेज आहे की एन्जॉईंग मनी. 5वी स्टेज पण फार इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जे काही पैसे अर्न करताय, जे काही ॲसेट्स ग्रो करताय, त्या ॲसेट्सचं पैशाचं एन्जॉय कसं करताय ते पण फार महत्त्वाचं आहे. तर सर्वच एक गोष्ट अशी आहे की 99% भारतामध्ये जर बघितलं, पुरुषांना मी जर म्हणेन मेलला, तर शेवटच्या 4 स्टेजमध्ये ना फार वीक आहेत. हो. आणि फक्त पैसे कमवणं एवढंच त्यांना फोकस आहे. पैसे कमवणं आणि चांगले पैसे कमवणं इट डझंट मीन की तुम्ही वेल्थ क्रिएट केली की तुम्ही श्रीमंत झालेले आहेत. इट्स अ डिफरंट पार्ट. कमवलेल्या पैशाला कशा पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चर करताय, मल्टिप्लाय करताय, प्रोटेक्ट करताय, प्रिझर्व करताय,
यावरतीच एकाच गोष्टीवरती तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकता. इथे मला थोडासा वेल्थ प्लॅनरचा रोल जाणून घ्यायचा आहे, की एखादा व्यक्ती आहे 24-25व्या वर्षी कमवायला सुरुवात केली आहे त्यांनी आणि त्याच्या बुद्धीने त्यांनी प्लॅन इन्व्हेस्ट केले आहेत, कुठे-कुठे छोट्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट केल्या आहेत. त्याला इमर्जन्सी लागणारा जो फंड आहे तोही बाजूला काढून ठेवला आहे. इथे एक वेल्थ प्लॅनर एक्सपर्ट म्हणून त्याला जास्त चांगली मदत कशी करू शकतो अजून? एज किती म्हणालात? 25 धरू चला समजा आपण. ओके. रिसेंटली डिलॉईट एक अशी कंपनी रिसर्च वर्ल्डमधली नंबर 1 रिसर्च कंपनी आहे. त्यांनी एक रिसर्च केला आहे मोस्ट पॅथेटिक अँड वर्स्ट इन्व्हेस्टर कॅटेगरी. ओके. 25 इयर एज, युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट. मी नेमका तोच आकडा सांगितला आणि तुम्हाला. सो डोंट टेक पर्सनली बट दिस इज द रियालिटी. कारण 25व्या वर्षी स्ट्रक्चर प्लॅनिंग करायला पाहिजे. पण आज सोशल मीडियावरती खूप सारे पॉडकास्ट आहेत, यूट्यूब आहेत. 25व्या वर्षीची जी यंग जनरेशन आहे ही डू इट युअर सेल्फमध्ये जास्त बिझी असते. हो. ठीक आहे. पण तरी पण तुमचं क्वेश्चनचं मी आन्सर देतो की 25 एज आहे, एज्युकेशन चांगलं आहे आणि चांगले पैसे अर्न करतात अशी पण कॅटेगरी आमच्याकडे येते. ओके. तर त्यांनी काय करायचं, त्याचे पहिलं रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत ना हे आधी अंडरस्टँड करायचं. जर तो लग्न केलेलं असेल दॅट मीन्स फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती पण एवढी मोठी नाही आहे. तर सुरुवातीचा काळ जो असतो 25व्या वर्षाच्या व्यक्तीचा तो फिरण्यामध्ये, वेकेशनमध्ये किंवा लाईफस्टाईलवरती खर्च करण्यावरती. तर त्यांनी लाईफस्टाईलचे गोल प्लॅन करावे, जसं वेकेशन प्लॅन करावा. ठीक आहे. तर हे गोल्स ऑब्जेक्टिव्हचं पार्ट. बिफोर दॅट काही आपल्याला प्रोटेक्शनचं पार्ट आहे तो करायचा आहे. जसं नोकरी करतो आहे तर 6 महिन्याचा 12 महिन्याचा कॉन्टिन्जन्सी फंड त्यांनी क्रिएट करावा. त्याच्यानंतर त्यांनी प्रोटेक्शन प्रॉपर घ्यावं, सफिशियंट इन्शुरन्स कव्हरेज घ्यावे, ज्यामध्ये त्याचं हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, क्रिटिकल इलनेस, ॲक्सिडेंटल या सर्व गोष्टी कवर होणं फार गरजेचं आहे. अँड देन मग फायनली मग गोल्स ऑब्जेक्टिव्ह टॉप 3 गोल्स त्यांनी पेपरवरती आणावे. त्या गोल्सला प्रॉपर त्यांनी गोल्स असे असावे, ऑब्जेक्टिव्ह असे असावे की तुम्ही इन्स्पायर झाले पाहिजे. मोटिवेशन काही कामाचं नाही, कारण संध्याकाळी मोटिवेशन संपतं, सकाळी परत येतं. बरोबर. वेल्थ क्रिएट करायला मोटिवेशन लागत नाही. आणि टू बी फ्रँकली इंडियामध्ये ना खूप मोटिवेशन हल्ली वाटलं जातं वेल्थ क्रिएट करण्यासाठी. बट इंडियामध्ये इतकं मोटिवेशन वाटून पण गेल्या 5 वर्षामध्ये मोर दॅन 5.5 ट्रिलियन वेल्थ मिडल क्लास लोकांची वेल्दी लोकांकडे ट्रान्सफर झालेली आहे. तो इन्स्पिरेशन लागेल. गोल्स ऑब्जेक्टिव्ह सेट करावे लागतील त्या 25 वर्षाच्या यंग डायनॅमिक मुलग्याला, कारण त्याला अपॉर्च्युनिटी भरपूर आहे. बरोबर. खूप साऱ्या त्याच्याकडे अपॉर्च्युनिटी आहे की त्याला लवकरात लवकर फायनान्शियल फ्रीडम होता येईल. वेकेशन गोल नंतर त्याचं मला वाटतं लाईफस्टाईल गोल असेल, कारण यंग मुलं काय करतात, स्पेसिफिकली गाडी घेणं किंवा घर घेणं. फॅमिलीमधून पण पिअर प्रेशर असतं ना की तुला घर घ्यायला पाहिजे, कारण 25 वर्षाची व्यक्ती याची फायनान्शियल मेंटॉर्स त्याचे आई वडीलच जास्त असतात. त्यामुळे ते घरातून ते प्रेशर टाकतात की तुला घर घेणं आहे, गाडी घेणं आहे. तर या सर्व गोष्टी प्लॅन करून घ्याव्या. आणि फायनली मग एक मोठा जो गोल आहे तो फायनान्शियल फ्रीडम, कारण एज 25 आहे. या एज ग्रुपमध्ये आम्ही एक गोष्ट कॅरेक्टरिस्टिक्स गुणधर्म बघितला आहे की या एजमध्ये ना एखादी गोष्ट स्टार्ट करून ना लाँग टाईममध्ये घेऊन जाण्याची क्षमता नसते, कॅपॅबिलिटी नसते. दिस इज द रियालिटी. त्यामुळे 25व्या वर्षी त्यांनी करिअर सुरू केलं, तो कदाचित 35व्या वर्षी दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये पण जाऊ शकतो. आणि आज हे पॉसिबल होतं आहे. तुम्हाला एका इंडस्ट्रीवरती, एका कंपनीवरती आणि शक्यतो एका बॉसवरती डिपेंड नाही राहायचं. आय एम व्हेरी सरप्राईज. मोस्ट ऑफ द टाईम वी डिस्कस्ड बोथ की एका बॉसवरती फॅमिलीचं पूर्ण फायनान्शियल फ्युचर कोणी कसं देऊ शकतं, फार रिस्की आहे. तर त्यांनी फायनान्शियल फ्रीडमसाठी प्लॅन करावं. मेजर पोर्शन त्याच्या सॅलरीमधला फ्रीडमसाठी गेला पाहिजे, ॲटलिस्ट 25-30%, सो दॅट भविष्यामध्ये त्याला मुलं होतील, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी होतील. त्याच्या आधी त्यांनी फ्रीडम गोल अचीव करणं अत्यंत गरजेचं. 25 इयर्स एजसाठी हे बेसिक प्लॅनिंग. ओके. 25व्या वर्षीचा मुलगा आहे, लग्न झालं आहे समजा, बोथ आर अर्निंग, गुड अर्निंग, आणि तो व्यवस्थित प्लॅन करून, व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करून, व्यवस्थित वेल्थ क्रिएट करून फायनान्शियली फ्री जनरली कितव्या वर्षी होऊ शकतो? मला माहिती आहे हा फार वेग प्रश्न आहे आणि सब्जेक्टिव्ह उत्तर असू शकतं याचं, पण एक ठोकताळा आहे का याचा असं काही? कुठलीही व्यक्ती म्हणजे 25 असू दे, 35 वर्ष असू दे, 45 असू दे, जर प्रॉपर स्ट्रक्चर प्लॅनिंग करेल, रिस्क मॅनेजमेंट करेल, डायव्हर्सिफिकेशन करेल, तर 10 ते 15 वर्षाच्या काळामध्ये फायनान्शियल फ्री होऊ शकते. डॅम शुअर. ॲट द एज ऑफ 40 एक रिटायरमेंटचा पहिला टप्पा तो गाठू शकतो. येस. 25 असेल तर 40 मध्ये 25 असेल तर. ओके. जर स्ट्रक्चर प्लॅनिंग करतोय, प्लॅनला रिव्ह्यू करतोय, एक्सपर्टसोबत जातोय, तर 10 ते 15 वर्ष सहज आहे अचीव. आमच्याकडे नंबर ऑफ केस स्टडीज आहेत. रिसेंटली आमची एक केस स्टडी होती ज्यामध्ये त्या व्यक्तीचं एज 51 एज आहे. ही स्टार्टेड हिज जर्नी ॲट द एज ऑफ 35-36. कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह होता.
आणि रिसेंटली त्याच्याकडे जवळपास 7.5 कोटीचं रिटायरमेंट अकाउंटमध्ये वेल्थ क्रिएट झालेली आहे. तर त्यांनी त्याचं कॉर्पोरेट जॉब सोडून दिलेलं, एक्झिक्युटिव्ह लेवलचं जॉब आहे. नाव ही इज डुईंग कन्सल्टेशन. तर पॉसिबल आहे. आय डोंट थिंक सो काय बिग डील आहे. 10-15 वर्ष डिसिप्लिन राहणं चॅलेंजिंग आहे. कारण स्ट्रक्चर प्लॅनिंगमध्ये काय तुम्हाला रिव्ह्यू करणं आणि त्या प्लॅनला फॉलो करणं, आजूबाजूचा नॉईज इग्नोर करायचं ना. आज सोशल मीडियावर खूप सारे नॉईज आहे. खूप. आज मनी ऑर्डरचं पहिलं आहे, त्याच्यानंतर मला वाटतं 101,000 होतील. वाह! क्या बात आहे. थँक्यू. आणि तुम्ही म्हणलेत की 35 45-55 अशा एजमध्ये येणारे पण तुमच्याकडे लोक आहेत. सो त्यांनी खूप उशिरा सुरू केलं आहे फायनान्शियल प्लॅनिंग. तर का बरं इतका उशीर केला असेल त्यांनी? काय काय अडथळे आहेत या वेल्थ प्लॅनिंगच्या सगळ्या जर्नीमध्ये? फर्स्ट थिंग आहे नॉलेजचा अभाव आहे. फायनान्शियल लिटरसी आपल्या कल्चरमध्ये बिलकुल नाही आहे. आपल्या सोसायटी कल्चरमध्ये फायनान्शियल लिटरसी बिलकुल प्रोव्हाइड केली जात नाही. तसं रिझन आहे की आपलं कल्चर थोडं फिअरफुल कल्चर आहे. एक्झॅक्ट अपोजिट अमेरिकेचं कल्चर बघितलं तर करेजियस कल्चर आहे. इट्स नॉट कोइन्सिडंट की अमेरिकेमध्ये वर्ल्डमध्ये जेवढे पण मल्टीमिलियनियर आहेत त्यातले अमेरिकेमध्ये 42% मल्टीमिलियनियर अमेरिकेत आहे. कोइन्सिडंट नाही आहे. त्याला एक रिझन आहे की त्यांचं कल्चरच करेजियस आहे. आपलं कल्चर जे हे फिअरफुल आहे. आपल्याला लहानपणापासून फिअरमध्ये जगायला शिकवलेलं आहे. ठीक आहे. आता हे कल्चर तर आपण बदलू शकत नाही. आपण फार फार तर त्या इंडिव्हिज्युअल पर्सनचं माइंडसेट बदलू शकतो. इंडियामध्ये जर बघितलं तर लोक नॉलेज फार अभाव आहे फायनान्शियल लिटरसीचा. त्यामुळे फर्स्ट रिझन नॉलेज. सेकंड रिझन लोकांना गोल्स ऑब्जेक्टिव्ह सेट नाही करत त्यांचे, कारण त्यांना माहीतच नाही की त्यांना जायचं आहे कुठे फायनान्शियली. त्यामुळे खूप साऱ्या लोकांना तुम्ही बघाल इंडियामध्ये फार कॅज्युअल असतात फायनान्शियल फ्युचरविषयी. त्यांना विचारलं ना की नेक्स्ट 5 इयर्समध्ये कुठे असणार फायनान्शियली, दे कांट एबल टू गिव्ह दिस आन्सर. म्हणजे त्यांच्याकडे आन्सर नसतं. आणि इथे एक म्हणतो ना मिडल क्लास लोकांचं एक कॅरेक्टरिस्टिक्स नेहमी आम्ही बघितलेलं आहे की मिडल क्लास लोकांना प्रेझेंटमध्ये जगणार आहे. वी कॉल्ड इज प्रेझेंट ओरिएंटेशन त्यांचं चांगलं असतं. वेल्दी लोक फ्युचर ओरिएंटेड असतात. त्यामुळे मिडल क्लास लोक जास्त लाँग टाईम इन्व्हेस्टेड राहत नाही. तसं रिझन आहे, सायकोलॉजिकल रिझन आहे, माइंडसेटचं रिझन आहे. तो हा एक प्रॉब्लेम आहे. गोल्स ऑब्जेक्टिव्ह प्रॉपर सेट करत नाही. थर्ड एक थिंग इम्पॉर्टंट आहे की ते डायव्हर्सिफिकेशन नाही करत. ओके. विदाऊट डायव्हर्सिफिकेशन काय होतं सर्वेश, की आपण ट्रेंड बघतो ऑल द टाईम आणि ट्रेंड नेहमी सरळ जात नाही, वेडावाकडा जातो. बरोबर. आणि मोस्ट ऑफ द टाईम काय की मिडल क्लास लोकांची एक सवय झालेली आहे की ते कन्व्हेन्शनल थिंकिंगमध्ये असतात. कन्व्हेन्शनल थिंकिंगमध्ये असतात याचं रिझन असं आहे की ते आजूबाजूला बघतात की जास्तीत जास्त लोक काय करतात, रेफर करतात आणि मग ती गोष्ट चालू करतात. आणि ते लोक इन्व्हेस्टिंगला पण हेच ॲप्लिकेबल करतात की ते लोक ट्रेंड बघतात. ट्रेंड बघताना मॅक्झिमम लोक फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. 2020मध्ये मॅक्झिमम लोकांनी फायनान्शियल मार्केटमध्ये एंटर केलं. 2024पर्यंत आता जर बघितलं मार्केट आता क्रुशल स्टेजमध्ये आलं. 2025मध्ये गेल्या वर्षभरामध्ये 24 आणि 25 एका वर्षामध्ये मार्केट फ्लॅट चाललेलं आहे. बऱ्याचशा लोकांनी कॅपिटल पण लूज केलेली आहे. तो हा एक प्रॉब्लेम होतो की ज्यावेळेस तुम्ही डायव्हर्सिफिकेशन नाही करत तर ऑल द टाईम सध्या इन्व्हेस्ट कुठे करायला पाहिजे. आता कदाचित पॉडकास्टमध्ये शेवटी एक क्वेश्चन पण येईल की 2026मध्ये इन्व्हेस्ट कुठे करायला पाहिजे. तर हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन थोडा करेक्ट करूया की तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन अंडरस्टँड करायचं आहे, ॲसेट क्लासेस अंडरस्टँड करायचं आहे, राईट. सो दॅट तुम्ही वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये तुमचा पैसा डायव्हर्ट केला ॲज पर युअर गोल्स ऑब्जेक्टिव्ह, तुमची रिस्क मिनिमाइज करते. वेल्दी लोकांची एक स्ट्रॅटेजी असते की ते लोकांना ऑल द टाईम रिस्क मिनिमाइज करतात आणि रिस्क मिनिमाइज करून वेल्थ फास्ट होते. मिडल क्लास लोकांचा प्रॉब्लेम काय होतं, ते लिमिटेड रिस्क घेतात, पण ज्यावेळेस घेतात ना तर फुलिश रिस्क घेतात आणि सगळ्यात जास्त ते कॉन्सन्ट्रेट करतात एका ॲसेट क्लासमध्ये. आता सध्या गोल्डमध्ये तुमचं क्वेश्चन येण्याच्या आधीच मी सांगतो की गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे की नाही. गोल्ड आता 1.5 लाखाच्या वरती गेलं आहे. तर तो म्हणतो ना की ट्रेंड जो वाढेल तिथे आपण जास्त जम्प करायला जातो, पण तसं नाही पाहिजे. की तुम्हाला ॲसेट क्लास डायव्हर्सिफिकेशन यामध्ये मास्टरी मिळवणं गरजेचं आहे. जर मी तुम्हाला सांगतो की 10-15 वर्षामध्ये एक सर्वसाधारण व्यक्ती त्याच्या करिअरवरती लक्ष देऊन फायनान्शियल फ्री होऊ शकते स्ट्रक्चर्ड प्लॅनिंगमार्फत, तर डायव्हर्सिफिकेशन त्याची की आहे. ओके. चौथी गोष्ट मिस्टेक करतात की त्यांच्याकडे सफिशियंट इन्शुरन्स कव्हरेज नसतं, प्रॉपर प्रोटेक्शन नसतं, हेल्थ इन्शुरन्स नसतो. आज पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी किती ॲक्सिडेंट होतात, तर हेल्थ इन्शुरन्स प्रॉपर नाही. क्रिटिकल इलनेस पण हल्ली तुम्ही बघाल की कॅन्सरसारख्या आजार खूप साऱ्या घरामध्ये होत आहेत, राईट. आणि दर 2-3 घरांमध्ये जर बघितलं तर एका घरामध्ये कॅन्सर कधी ऐकायला मिळतो. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही अनसर्टन इव्हेंट आल्यानंतर
जर प्रॉपर इन्शुरन्स कव्हरेज नाही घेतलं तर वेल्थ क्रिएट करणं पॉसिबल नाही आहे तुमच्यासाठी. म्हणजे वेल्थ क्रिएट करायला सर्वसामान्य व्यक्ती एका इन्कमवरती डिपेंड आहे फक्त. मल्टिपल इन्कम सोर्स ती कधी विचार नाही करत. एक इन्कम, एक स्किल, एक सेक्टर, एक इंडस्ट्री, 2 डिग्री, एक बॉस, एक कंपनी. मुश्किल आहे, रिस्की पोझिशन आणि रिस्की सिच्युएशन आहे. अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करूनच 20% अमाऊंट 20 वर्ष इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्ही वेल्दी होऊ शकता. ओन्ली वन केस. पण 20-25 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी घडतील ना तुमच्या लाईफमध्ये. अनसर्टेन इव्हेंट आला, मेडिकल इमर्जन्सी आला तर तुमची वेल्थ डिस्ट्रॉईड. तर प्रॉपर प्रोटेक्शन नसतो त्यांच्याकडे म्हणून ते मिस्टेक करतात. अँड लास्ट मला वाटतं एक्सपर्ट नसतो. गरीब, मिडल क्लास आणि श्रीमंत हे 3 कॅटेगरी. तर गरीब लोक कधी एक्सपर्टकडे जात नाही, विषयच नाही. ठीक आहे, कारण त्यांना एक्सपर्ट वगैरे हा कॉन्सेप्ट कोणी शिकवत नाही. मिडल क्लास लोक सम टाईम गेले तर, व्हेरी व्हेरी फ्यू टाईम्स गेले तर, एकदा गेल्यानंतर परत जात नाही. राईट. वेल्दी लोक एव्हरी इयर एक्सपर्टकडे जातात. त्यामुळे 5वं इम्पॉर्टंट पार्ट की का लोक फायनान्शियल स्टक होतात की त्यांच्याकडे एक्सपर्ट नसतो. त्यामुळे काय होतं की यूट्यूबवरती कोणीतरी इन्फ्लुएन्सर येतो. एक्सपर्ट आणि इन्फ्लुएन्सरमध्ये डिफरन्स खूप मोठा आहे. राईट. यूट्यूबवरती इन्फ्लुएन्सर येतो, तो काहीतरी टिप्स देतो आणि मग त्याला आपण फॉलो करतो. आणि असे खूप सारे इन्फ्लुएन्सर येतात आणि खूप काही आपण गोष्टी फॉलो करतो आणि पूर्णपणे असं कचरा होऊन जातो, गाळ होऊन जातो. तो एक्सपर्ट नसेल तर मुश्किल आहे फायनान्शियली फ्री होणं, फायनान्शियल सक्सेसफुल होणं. तुम्ही 1% वेल्दी लोकांचं ऑटोबायोग्राफी जर वाचली तर एक गोष्ट कॉमन येईल, ती आहे की त्यांच्याकडे एक्सपर्टची टीम असते. म्हणजे जर तुम्हाला फायनान्शियली वेल्दी व्हायचं असेल तर तुमच्याकडे चांगला फायनान्शियल प्लॅनर तरी पाहिजे, वेल्थ प्लॅनर पाहिजे, चांगला इस्टेट प्लॅनर पाहिजे, ॲडव्होकेट पाहिजे. पहिली गोष्ट चांगला ॲडव्होकेट मित्र हवा आहे तुम्हाला. फायनान्शियल सक्सेसफुल होण्यासाठी पहिला मित्र बनवा ॲडव्होकेटला, जो चांगला ॲडव्होकेट आहे. कारण फायनान्शियल फ्री होण्यासाठी तुम्ही जे काही फायनान्शियल डिसिजन घेणार, कधी ना कधी काही ना काहीतरी चॅलेंज आला तर तुम्ही स्टक होऊ शकता. तर एक्सपर्ट फार इम्पॉर्टंट आहे. या 5 गोष्टी केल्यानंतर कोणी फायनान्शियली फ्री होऊ शकतो, पण मेजॉरिटी लोक नाही करत. ओके. आणि सोन्याचा विषय निघाला आहे. माझा क्वेश्चन थोडासा वेगळा होता, कारण इन्व्हेस्ट करावा की नाही हा खूप कॉमन प्रश्न झाला आजकाल. पण सोन्याचे रेट सॅच्युरेट होतील का नाही कधी जाऊन, तुम्हाला काय वाटतं? कारण सोन्याबद्दलचं फॅसिनेशन लोकांचं कमी होत नाही आहे. हा प्रश्न मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी तुम्ही धनश्री मॅडमला पण विचारलेला आणि त्या प्रश्नाला मिलियन्स व्ह्यू होत्या. पॉप्युलर झालेले व्हिडिओ. आयांना जे काही प्रेम आहे ना सोन्याबद्दल, की आई माझ्याकडे पैसे आलेत काय करू, सोनं घे 2 तोळे. राईट. सोनं आय थिंक खूप चांगला ॲसेट क्लास आहे, पण हेज ॲसेट क्लास आहे. सोनं केव्हा घ्यायचं तुम्हाला? इन्व्हेस्टमेंटसाठी घ्यायचं असेल तर, आणि शॉकसाठी घ्यायचं असेल तर तुम्हाला तो ओकेजन असतो ना, तेव्हा तुम्ही घेऊ शकता ज्वेलरी वगैरेसाठी. आपण इन्व्हेस्टमेंटविषयी बोलू की ज्यावेळेस इकॉनॉमी चांगलं करत नाही, इन्फ्लेशन जास्त वाढलेलं असतं, फायनान्शियल मार्केट चांगलं करत नाही, तर सोनं काय हेजिंगचं काम करतं. त्यामुळे फायनान्शियल मार्केट इकॉनॉमी सध्या चांगलं नाही करत आहे आणि सोनं चांगलं वाढतं आहे. तर पुढचे 2-3 वर्ष तुम्हाला सोन्यामध्ये पण ॲलोकेशन करणं फायदेशीर राहील. कारण नेक्स्ट 3 इयर्समध्ये गॅरंटेड मी सांगतो तुम्हाला ग्लोबल क्रायसिस येईल. आणि ग्लोबल क्रायसिसमध्ये खूप सारे जॉब्स जातील. स्पेसिफिकली जे लोक स्किल्ड नाही आहेत जास्त, राईट, त्यांची स्किल रिप्लेस होण्यासारखी आहे. जसं तुम्ही पॉडकास्टमध्ये, तर मी सध्या बोलतो खूप सारे पॉडकास्ट येत आहेत, तर रिप्लेस होण्यासारखी स्किल आहे. तर स्किल इररिप्लेस होण्यासारखी असेल तर मरण नाही आहे, तुम्हाला अजून जास्त पैसे मिळतील, अजून जास्त तुम्ही वेल्थ क्रिएट कराल. सोनं म्हणाल तर येस, डेफिनेटली नेक्स्ट 2-3 इयर्स तुमच्याकडे म्हणजे ₹100 तुमचं कम्प्लीट ॲसेटचं व्हॅल्युएशन आहे, ₹100, तर ₹10 तरी तुम्ही सोन्यामध्ये हेज करून ठेवून द्या. स्पेसिफिकली ETF किंवा नॉट फिजिकल बट ॲटलिस्ट तुम्ही पेपर गोल्ड वगैरे ॲलोकेशन तुमचं सोन्यामध्ये करणं. पेपर गोल्डकडे खूप लोक वळत आहेत आजकाल. आय थिंक वळायला पाहिजे ना. एक केस आमच्याकडे अशी केस स्टडी आहे की नामांकित डॉक्टर आहेत ते, आणि त्यांच्या CAने त्यांना सांगितलं कॅशचं इन्कम जे आहे हे लँडमध्ये आणि सोन्यामध्ये करायचं असतं. तर त्यांच्याकडे जवळपास आज 8 ते 9 कोटीचं सोनं फिजिकल मोडमध्ये बँकेत ठेवलं आहे आणि जवळपास 50 कोटीच्या आसपास त्यांच्याकडे लँड आहे आणि नामांकित डॉक्टर आहेत ते. पण ना परत माझा मागाचा प्रश्न थोडासा टर्न डाऊन करून मी विचारतो की
वेल्दी लोक आहेत जे ऑलरेडी, म्हणजे डॉक्टर्स, मोठमोठे वकील आणि हे यांच्यासाठीची ही गंमत वाटते. पण तुमच्याकडे आहे कोणी खरंच मिडल क्लास किंवा थोडासा अप्पर मिडल क्लास व्यक्ती की ज्यांनी व्यवस्थित फायनान्शियल प्लॅनिंग करून खूप काही मोठं अचीव्ह केलं आहे? आमच्याकडे ना 80 ते 85% केस स्टडी अशाच आहेत. आणि डॉक्टर झाले म्हणून वेल्दी होतात असं नाही आहे. डॉक्टर ज्यावेळेस मल्टिपल प्रॅक्टिस करतात ना, त्यावेळेस डॉक्टर श्रीमंत होतात. तर फर्स्ट थिंग हे मिथ आहे की डॉक्टर झाला की तो श्रीमंत होणार. हां. तर जवळपास 98% डॉक्टर फायनान्शियली एकदम बॅड सिच्युएशनमध्ये आहेत. हम्म. तर डॉक्टर मल्टिपल प्रॅक्टिस करेल, ॲडव्होकेट मल्टिपल प्रॅक्टिस करेल, वेल्थ प्लॅनर मल्टिपल प्रॅक्टिस करेल, तरच तो श्रीमंत होऊ शकतो. आमच्याकडे 85% तरी केस स्टडी अशा आहेत की एक्झिक्युटिव्ह लेवलचे लोक आहेत, मिडल क्लास फॅमिलीमधून आले, जे 1.5-2 लाख रुपये महिन्याला अर्न करतायत ॲव्हरेज. त्या व्यक्तीने पण जवळपास 12-15 वर्षाच्या प्लॅनिंग प्रोसेसमध्ये 8 ते 15 कोटीपर्यंत नेटवर्थ अचीव्ह केलेलं आहे. ते पॉसिबल आहे. स्ट्रक्चर्ड असल्यावरती काय होतं माहिती आहे की तुम्ही कधी किती इन्कम आहे, एक्सपेन्सेस किती आहे, खर्च कुठे करताय, किती प्रमाणामध्ये करायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट किती प्रमाणामध्ये करायला पाहिजे. स्ट्रक्चर्ड असेल तरच तुम्ही रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करणार. अदरवाईज इंडियामध्ये जर बघितलं तर इंडियन लोकांना मानलं जातं, वेस्टमध्ये असं बोललं जातं की इंडियन लोक ऑकेजनली इन्व्हेस्ट करतात. आणि डेटा पण सांगतो ना की 3.5-4 वर्षाच्या पुढे ते लोक फायनान्शियल मार्केटमध्ये रेग्युलर इन्व्हेस्ट नाही करत. हम्म. तर हा मोठा थ्रेट आहे. याच्यावरती काम करणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे कोणी आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर कुठल्या कुठल्या पद्धतीने काम करता? फायनान्शियल प्लॅनरचं एकूण वरचेवर मला स्ट्रक्चर थोडंसं जाणून घ्यायचं आहे. जनरली आमच्याकडे आल्यावरती फर्स्ट एक डिस्कवरी कॉल असतो. तो डिस्कवरी कॉलमध्ये आम्ही अंडरस्टँड करतो की आपण का भेटतो आहे. ठीक आहे, एक्झॅक्टली चॅलेंज काय आहे तुमचा फायनान्शियल चॅलेंज. लेट्स से तुम्ही अप्रोच केलं आणि आपण डिस्कस करतो आहे की तुमचं फायनान्शियल चॅलेंज काय आहे. तुम्ही पैसे बॅड ठिकाणी इन्व्हेस्ट केलेलं आहे का, किंवा ॲसेट्स स्टक झाले आहेत का तुमच्या, किंवा इन्कम तुम्हाला जनरेट करायचं आहे, किंवा वेल्थ क्रिएशनमध्ये एकाच टाईपच्या कॉन्सन्ट्रेशन ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. तो गोल्स ऑब्जेक्टिव्ह फुलफिल होत नाही आहेत का, किंवा गोल्स ऑब्जेक्टिव्ह कळलेच नाही आहे का, किंवा माइंडसेट बायसेस बिलीफचा प्रॉब्लेम आहे का. सो फर्स्ट डिस्कवरी मीटिंगमध्ये आम्हाला अंडरस्टँड करतो की तुम्ही किती फायनान्शियली इन्स्पायर आहात की नाही. कारण फायनान्शियल इन्स्पायर नसाल तर काय होतं की तुम्ही स्कॅम करणं सोपं आहे. कारण जी व्यक्ती फायनान्शियल इन्स्पायर नाही आहे ना, ती स्कॅममध्ये सहजासहजी सापडू शकते. एक्झॅक्टली. हां, कारण त्याला झटपट श्रीमंत व्हायचं आहे. हो. तर आमच्याकडे फर्स्ट डिस्कवरी कॉलमध्ये आम्ही चॅलेंजेस अंडरस्टँड करतो, त्यांचे मनी बायसेस, किती फायनान्शियल रिस्पॉन्सिबल आहेत टुवर्ड्स फॅमिली, खरंच फॅमिली फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये नाही यायला पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. हे फर्स्ट डिस्कवरीमध्ये. सेकंड मग मोस्ट ऑफ द टाईम या मीटिंगमध्ये धनश्री मॅडम असतात सेकंड मीटिंगमध्ये, जे कम्प्लीट त्यांचे मॅथ अंडरस्टँड करतात की त्यांचे ॲसेट्स कुठे आहेत, नेटवर्थ किती आहे, कुठे उभे आहेत फायनान्शियली, आणि त्यांना कुठे जायचं आहे, गोल्स ऑब्जेक्टिव्ह त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी त्या हेल्प करतात. देन थर्ड मीटिंगमध्ये प्लॅनिंगची प्रोसेस त्यांना एक्सप्लेन करतात. 3 मीटिंगमध्ये त्यांना पण क्लॅरिटी येते की प्रोसेस काय आहे. कारण प्लॅनिंग प्रोसेस जर बघितलं, स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग ही डिसिप्लिन आणि कमिटेड प्रोसेस. सर्वसामान्य व्यक्तीला जास्त काळ डिसिप्लिनमध्ये राहायला आवडत नाही, लग्न सोडून. ते कंपल्सरी ते असतं. कंपल्शन आहे, ठीक आहे. इन दोज डेज ते नाही आहे. तर त्यामुळे थर्ड मीटिंगपर्यंत त्याला क्लॅरिटी येते की ही प्रोसेस कशी जाते. अँड मग एकदा का टर्म्स अँड कंडिशन्स ॲग्री झाल्यानंतर, ऑनबोर्डिंग आल्यानंतर काय होतं की मग पहिली डिस्कवरी मीटिंग जी आधी होती ती आता डेटा कॅप्चरिंग मीटिंग होते. इथे कम्प्लीट एंटायर डेटा त्यांचा कॅप्चर केला जातो. त्याच्यामध्ये इन्कम, एक्सपेन्सेस, गोल्स, ऑब्जेक्टिव्ह सेट एक्सपर्टची टीम करते. आणि मेजर त्यांचे 3 ते 5 गोल सेट केले जातात, ऑब्जेक्ट सेट केले जातात, ज्याच्याशी ते इन्स्पायर असतात. ते सेट केल्यानंतर टीम बॅकएंडमध्ये 12 ते 15 तासामध्ये त्यांचं एक स्ट्रक्चर क्रिएट करते. 12-15 तास म्हणजे सलग नाही, एक साधारण एक आठवडाभराचा वेळ लावते त्याच्यामध्ये. देन मग थर्ड प्रोसेस येते की तो स्ट्रक्चर प्रेझेंट करण्यासाठी ते लोक त्यांच्याकडे जातात. स्ट्रक्चर प्रेझेंट केल्यानंतर त्यांना पूर्ण क्लॅरिटी येते की त्यांना आता रिटायरमेंटसाठी किती पैसे हवेत. आज त्यांचा महिन्याचा खर्च, लेट्स सी त्यांचा 45 त्यांचं एज आहे, महिन्याचा खर्च त्यांचा 1 लाख रुपये, वर्षाचा 12 लाख रुपये, 60व्या वर्षी त्यांना रिटायर व्हायचं आहे. इन्फ्लेशन 7% आहे. तर 12 लाख रुपये आजचा वर्षाचा खर्च, 7% इन्फ्लेशन ॲड करून 15 वर्षांनी 60व्या वर्षी सर्व जवळपास 33 ते 34 लाखाचा वर्षाचा पहिल्या वर्षाचं होईल. अशा पद्धतीने इन्फ्लेशनला ॲड करून पुढचे 30 वर्ष जर त्यांना रिटायरमेंटमध्ये सुखाने जगायचं असेल तर 6 कोटी रुपये तरी लागतील. आणि 6 कोटी मोठी नंबर नाही. ओके, जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर.
व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर मोठी नंबर नाही. म्हणजे 1,00,000 रुपयाचं आयुष्य म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल जगू शकता आज मेट्रो आत्ताच्या सिटीमध्ये, ह्याच्यात. बरोबर. राईट. 1.5 लाखाचं जगायचं असेल तर हा आकडा 14 कोटीवर जाईल. ओके. हा ह्यूज डिफरन्स आहे. त्यामुळे हा इन्फ्लेशन लोकांना कळत नाही, तो एक मेजर प्रॉब्लेम आहे. बरोबर. कारण इन्फ्लेशन काय होतं की पैशाची व्हॅल्यू कमी करतोय. हम्म. आणि त्यामुळे मनी अँड वेल्थ या दोघांमध्ये अजूनही मिडल क्लास लोकांना अर्थच नाही कळला एक्झॅक्टली काय. हम्म. पैसा जो आहे, इन्फ्लेशन त्याची व्हॅल्यू कमी करतोय. त्यामुळे पैसा तुमच्याकडे जास्त का टिकून पण काही फायदा नाही आहे, राईट. कारण ऑल द टाईम तुम्हाला त्याला कमवण्यासाठी ॲक्टिवली काम करावं लागेल. पण वेल्थ ज्यावेळेस आहे त्यावेळेस इन्फ्लेशन वेल्थला इम्पॅक्ट नाही करत. इन्फ्लेशन फक्त पैशाला मारू शकतं, वेल्थला नाही मारत. आणि म्हणून वेल्थ ज्याच्याकडे आहे ना, तो इन्फ्लेशन आलं, API जरी वाढलं तरी तो श्रीमंत होत राहतो. हा प्रॉब्लेम आहे की याला ऑल द टाईम युनिव्हर्सिटी, जॉब, बॉस, इंडस्ट्री ऑल द टाईम डिपेंड राहावं लागतं. एन्जॉय नाही करू शकत कमवलेला पैसा. लाईफ हेल होते. डॉक्टर जसं केस टेकिंग घेतात तसं तुमचा डिस्कवरी कॉल असतो. Yeah. काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं? लोक कुठल्या मुद्द्यांवर चुका करतायत? काही चुका तुम्ही मगाशी सांगितल्या. आणि पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे लोकांचा? बघा, लहानपणापासून आपल्या कल्चरमध्ये दृष्टिकोनच चुकीचा ठेवला की पैसा सर्वे झाडाला लागत नाही, श्रीमंत लोकांसोबत जास्त राहू नकोस, बरोबर. राईट. किंवा एखाद्या मिडल क्लास फॅमिलीमधला एखादा माणूस जर मोठा झाला, पैसे कमवत असेल ना, तर फॅमिलीत ही चर्चा सुद्धा असते की काहीतरी 2 नंबरचा विषय असेल. एक्झॅक्टली. तो हे काय माहिती आहे, काही साधेसुधे थॉट्स नाही आहेत, हे बायसेस आहेत. आणि हे प्रोग्रामिंग खूप हार्ड झालेलं आहे. त्यामुळे इतक्या हार्ड प्रोग्रामिंगमध्ये बऱ्याचशा मिडल क्लास लोकांकडे बघितलं, खूप सारे डिग्रीज असतात, खूप सारे एक्सपिरियन्स असतात, दुसऱ्या देशामध्ये जॉब पण करतात, बट फायनान्शियली स्टक असतात. रिझन बायसेस रॉंग आहेत. तर हा बायसेस एक प्रॉब्लेम आहे जो लहानपणापासून प्रोग्राम झालेला आहे. आता बायसेस तोडणं इतकं चॅलेंजिंग आहे, कारण बायसेस तोडणं म्हणजे त्याचं माइंडसेटवरती काम करणं. बायसेस कल्चरनी बनवलेले आहेत. आणि आपलं कल्चर जर बघितलं, परत एकदा मी येतो इंडियन कल्चरवरती, की आपल्या कल्चरमध्ये फायनान्शियल अवेअरनेसला जास्त इम्पॉर्टन्स नाही दिलं. देअर आर कंट्रीज वेअर फायनान्शियल कल्चर इज मोस्ट इम्पॉर्टंट कल्चर. जसं जर्मनी आहे, अमेरिका आहे. तिथे फायनान्शियल कॅज्युअलनेस चालत नाही. आपल्या कल्चरमध्ये कॅज्युअलनेस चालतो. एक रिसेंटली ना ॲलेक्स होर्मोझी एक एक्झाम्पल आपण दिलेलं, की US मधला बिझनेस कन्सल्टंट आहे. याने एका दिवसामध्ये ना $100 मिलियन अर्निंग केलेलं. बरं. $100 मिलियन म्हणजे जवळपास 80 रुपये जरी पकडला तरी 800 कोटी एका दिवसामध्ये कमवलेले. तो त्याने एक ट्विट केलेलं. तो ट्विटमध्ये त्यांनी काय केलं आहे की AI प्रॉब्लेम नाही, लोकांचं कॅज्युअलनेस आणि लेझीनेस प्रॉब्लेम आहे. त्या ट्विटमध्ये अजून त्यांनी सांगितलं की इंडियामध्ये कॅज्युअलनेस जास्त आहे आणि म्हणून इंडियामध्ये प्रोडक्टिव्ह वर्क नाही होत. इंडियाचे जे प्रोडक्ट्स असतात हे क्वालिटी लेवलमध्ये कमी पडतात. तसं रिझन हे आहे त्यांनी सांगितलेलं. मी सरप्रायझिंग फनी पार्ट आहे की एक व्यक्ती US मध्ये राहून 100 मिलियन एका दिवसामध्ये कमवू शकते. आणि ज्यावेळेस मी म्हणतो आहे की 1,00,000 रुपयाचं आयुष्य जगण्यासाठी 15 वर्षांनी तुम्हाला 6 कोटी तरी लागतील, तर ही काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्हाला इन्फ्लेशन अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. इन्फ्लेशनच सगळ्यात चॅलेंजिंग होतं आहे, कारण इन्फ्लेशन अंडरस्टँड नाही केलं तुम्ही तर ऑल द टाईम तुम्हाला पैशाच्या पाठीच जावं लागेल ना. तर हा एक मेजर पार्ट येतो. बायसेस, देन अगेन तुमचं कल्चर तुम्हाला कुठेतरी हर्ट करतं आहे. त्याचबरोबर अजून मी म्हणेन की स्ट्रक्चर प्लॅन नसणं हा पण खूप महत्त्वाचा गोष्ट आहे. की स्ट्रक्चर प्लॅन नसेल तर तुम्ही अनवॉन्टेड फायनान्शियल डिसिजन घेता ना. लाईफमध्ये खूप काही गोष्टी अनसर्टन असतात. तुमच्या एज ग्रुपप्रमाणे जर बघितलं तर तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी वेगळ्या आहेत. मग इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीची रिस्पॉन्सिबिलिटी वेगवेगळ्या आहेत ना. तर प्रत्येकाचा प्लॅन स्ट्रक्चरनं एक युनिक प्लॅन पाहिजे. जर प्लॅन स्ट्रक्चर्ड युनिक प्लॅनच नसेल, स्ट्रक्चरच युनिक नसेल, तर ऑल द टाईम आपण बॅड फायनान्शियल डिसिजन घेणार. वन मोर थिंग, आपण ही गोष्ट पण अंडरस्टँड करायची आहे की रिस्क मॅनेजमेंटला आपण फार इग्नॉर करतो. तो रिस्क मॅनेजमेंट अशी गोष्ट आहे, म्हणजे पर कॅपिटा इन्कम जर आपलं भारताचं बघितलं तर $2,800 आहे. हां, म्हणजे किती 141 कोटीची लोकसंख्या आहे, राईट. 141 कोटी 42 कोटीची लोकसंख्या आहे. पर कॅपिटा इन्कम फक्त $2,800. अमेरिका 34 कोटीची लोकसंख्या आहे. पर कॅपिटा इन्कम $99,000 आहे. याचं मेन रिझन आहे रिस्क मॅनेजमेंट फार वीक आपण करतो. आपण खूप लिमिटेड रिस्क घेतो और आपण ब्लाइंड अँड ब्लंडर रिस्क घेतो. तर रिस्क मॅनेजमेंट पण फार महत्त्वाचं. 3 गोष्टींवरती फोकस करा, तुम्ही फायनान्शियल स्टक नाही होणार, तुम्ही फायनान्शियल सक्सेसफुल होणार. वी हॅव केस स्टडीज. मी 17 वर्षामध्ये प्रॅक्टिसमध्ये सांगते की या गोष्टींवरती फोकस केल्यानंतर कोणी येऊ शकतं फायनान्शियल फ्री.
सांगा ना 1-2 केस स्टडीज आम्हाला आवडतील ऐकायला. म्हणजे लोकांनाही आवडेल ते किंवा आपल्यासारखेच आहेत पण त्यांनी खूप काही अचीव्ह केलं आहे. नोकरदार वर्ग म्हणाला तर हा आमचा कॉमन केस स्टडीचा भाग येतो, जो जनरली चांगला जॉब करतो आहे, युनिव्हर्सिटीची डिग्री घेतलेली आहे, सुरुवातीच्या काळामध्ये बॅड फायनान्शियल डिसिजन घेतलेले आहे. तो क्लायंट कोणाच्या तरी घराच्या सांगण्यामध्ये, कोणी इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्ट केलं, म्युच्युअल फंडमध्ये, लँडमध्ये, आणि स्टक झाला. देन शी केम इन अवर ऑफिस. देन मग आम्ही त्यांच्याशी कन्सल्टेशन करतो. तर अशीच एक केस स्टडी मी तुम्हाला सांगतो की इन्शुरन्स कंपनीमध्ये अंडर रायटिंग जॉब करत होता ती व्यक्ती, आणि वयाच्या जवळपास 34व्या वर्षी त्यांनी अप्रोच केलेलं. सेम सिच्युएशन, सेविंग रेशिओ चांगला, बट अनप्लॅन, अनस्ट्रक्चर्ड, पैसा सेव्ह चांगला करायचा, बट चुकीच्या ॲसेट क्लासमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं. ज्यावेळेस आमच्यासोबत कन्सल्टेशन झालं त्यावेळेस त्याला ही गोष्ट रिअलाईज झाली की त्यांनी एकाच टाईपच्या ॲसेट क्लासमध्ये जास्त फोकस केला आहे आणि स्ट्रक्चरची त्याला गरज आहे. देन वी क्रिएट स्ट्रक्चर फॉर हिम. स्ट्रक्चर केल्यानंतर काय की आधीचे ॲसेट्स आम्ही थोड्या रिस्ट्रक्चर करून ठेवल्या, ज्याच्यामध्ये काही एन्डॉवमेंट्स होते, ते एन्डॉवमेंट रिस्ट्रक्चर केले, आणि मग त्याच्या मुलीच्या एज्युकेशनसाठी त्यांनी प्लॅनिंग केलेलं. त्याच्यानंतर जर रिटायरमेंटचं प्लॅनिंग केलं. कट द स्टोरी, या गोष्टीला 13 वर्ष झाले. आज मुलीच्या एज्युकेशनसाठी $2.25 कोटीचं त्यांनी फंड क्रिएट केलं आहे. त्याच्या रिटायरमेंटसाठी $500,000 त्यांनी रिटायरमेंट अकाउंट क्रिएट केलेलं आहे. इतकं पॉवरफुल स्ट्रक्चर प्लॅनिंग आहे. त्यामुळे अशाच केस स्टडीज आहेत, खूप साऱ्या एक्झिक्युटिव्ह लोक आहेत. आणि जर हे आले नसते तुमच्याकडे फायनान्शियल प्लॅनिंग करायला तर आज कुठे असते त्यांची गाडी? आज यूट्यूबचे व्हिडिओ बघून म्हणजे किंवा आज कुठे असणार, ते डू इट युअर सेल्फमध्ये असणार. अजून काय, किंवा चीप ॲडवाईस घेणार, ॲव्हरेज ॲडवाईस घेणार. चीप ॲव्हरेज ॲडवाईस म्हणजे फ्रीचा सल्ला सुरुवातीला फ्री असतो, पण ओव्हर द पिरियड तो कॉस्टली होतो. बट एक्सपर्टचा सल्ला असं वाटतं की कॉस्टली आहे. एक्सपर्टचा सल्ला सुरुवातीला कॉस्टली वाटेल, ओव्हर द पिरियड फार चीप वाटतो. आमच्याकडे केस स्टडीज ज्या बनलेल्या आहेत याच्यामध्ये लोक 8 कोटी का क्रिएट करायचं ह्यांचं सेन्स आहे त्यांना. कारण 8 कोटी हा आकडा सगळ्यांना खूप मोठा वाटतो आहे, पण 1 लाख 1.5 लाख रुपये महिन्याचं तुमचा आज खर्च आहे मेट्रो सिटीमध्ये, आणि पुढच्या 10-15 वर्षामध्ये तुम्ही ॲक्टिव्ह इन्कममधून बाहेर येणार आहे. पुढचे 25-30 वर्ष तुम्हाला जगायचं आहे. इट्स नॉट जोक ना. म्हणजे 5-6 कोटीचं बेअर मिनिमम तुम्हाला 50,000 रुपयाचं आयुष्य जगण्यासाठी आणि 30 वर्ष रिटायरमेंटमध्ये राहण्यासाठी. कारण हल्लीच्या काळामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी वाढते. म्हणजे पोस्ट रिटायरमेंट तुम्ही 25-30 वर्ष जगू शकता. आधीच्या काळामध्ये काय होतं, आपले आई वडील 60ला ते रिटायर व्हायचे, 65पर्यंत डेथ व्हायची. म्हणजे मुलांना फक्त आई वडिलांचं 5 ते 7 वर्षच सांभाळ करायचा होता. इन दोज डेज तसं नाही आहे, आणि म्हणून तुम्ही ओल्ड एज होम्स जास्त बघाल. त्याचं रिझन हेच आहे की लोक हे सगळ्या मिस्टेक वारंवार करत असतात. तर हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. स्ट्रक्चर प्लॅनिंगमार्फत तुम्ही हे सगळं अवॉइड करू शकता. हे अवॉइड नाही केलं ना तर भविष्यामध्ये खूप मोठं तुम्हाला नुकसान सोसावं लागेल. कारण 10-15 वर्ष इथून जर तुम्हाला फायनान्शियल फ्री व्हायचं आहे तर तुम्हाला खूप मोठं स्ट्रक्चर प्लॅनिंग करायचं. स्पेसिफिकली AI वर्ल्डमध्ये आहोत. वर्ल्ड फास्ट एकदम फिरतं आहे, इंडस्ट्री फास्ट चेंज होते. इवन आता मी हा पण सल्ला देईन की एका इंडस्ट्रीवरती डिपेंड न करावं. तुम्हाला 2-3 इंडस्ट्रीवरती डिपेंड राहावं लागेल. 2-3 इंडस्ट्रीमधलं स्किल लागतील. तुमची स्किल ऑर्डिनरी नाही लागणार. आणि कारण प्रोफेशनल वर्ल्ड कम्प्लिटली आता ओव्हर द पिरियड संपलेलं आहे. आपल्याला लहानपणापासून प्रोग्राम काय केलं आहे, काय व्हायचं आहे तुला ॲव्हरेज प्रोफेशनल व्हायचं आहे, तुला युनिव्हर्सिटीची डिग्री घ्यायची आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे. इन दोज डेज ट्रेंड आता असं आहे की तुला बाहेर जायचं आहे, अमेरिकेला जायचं आहे, कॅनडाला जायचं आहे. कुठल्याही देशात गेलात तरी तुम्ही तुमचं माइंडसेट आणि बायसेस घेऊन चाललेत ना. आमच्याकडे अमेरिकेतले क्लायंट आहेत, जर्मनी, ऑस्ट्रेलियामधले क्लायंट आहे. त्यांचं ब्रेन तर तोच आहे ना, लहानपणी जो प्रोग्राम केलेला आहे. डिग्री आणि ते खूप मोठ्या MNCमध्ये कामाला आहेत, पण फायनान्शियली आजही स्टक करत आहेत. आजही ते तिकडे जाऊन महागडं घर घेत आहेत, 10-12 कोटीचं घर घेत आहेत. त्याच्यानंतर ते 3-4 कोटीची गाडी घेत आहेत. त्यांच्या फॅमिलीला इथे वाटतं की ते फायनान्शियल सक्सेसफुल झालेत. वेअर एज वी आस्क हाऊ मच इज युअर करंट नेटवर्थ, तर नेटवर्थ जर बघितलं तर 10-12 कोटीचं पर्सनल ॲसेट्स आहेत, नेटवर्थ 1 कोटी पण नाही आहे. हां, तो स्टकनेस आहे ना. आज तुम्ही मेट्रो सिटी बघा किंवा तुम्ही वेस्टमध्ये पण बघा की जेवढे मेजॉरिटी जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्याकडे जेमतेम जगण्यापुरते पैसे नाहीत. भारतामध्ये मी तुम्हाला सिच्युएशन काय होईल सांगतो की जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग नाही केलं तर 70व्या वर्षापर्यंत तुमचे सगळे पैसे संपतील, गॅरंटेड. ओके.
आणि मेजॉरिटी लोकांचं फ्युचर काय राहील मग त्याच्यामध्ये दोनच गोष्टी होतील. एक तर तुम्ही बेडवरती इल असाल किंवा व्हीलचेअरवरती असाल, दुसरं काही नाही होणार. हे सत्य आहे. आणि बाय द वे ह्याच केस स्टडी आमच्याकडे वारंवार येत आहेत. तर याला आळा घालायचा असेल ना, अवेअरनेस लागेल तुम्हाला. आम्ही तो प्रयत्न करतो आहे. व्हेरी व्हेरी टफ जॉब. कारण खूप सारे पॉडकास्टमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, FNO करा, स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करा, हेच चालू आहे. बट स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग करा, जेणेकरून तुमचा मॅक्सिमम वेळ, एनर्जी तुमच्या करिअरमध्ये जाईल, हेल्थमध्ये जाईल, मेंटल पीसमध्ये जाईल, फॅमिलीसोबत जाईल. पैशाची चिंता. मी आज डॉक्टरकडे खूप सारे पेशंट येतात, हार्ट अटॅक येतं. रिसेंटली आमच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये फेमस कार्डियक सर्जन आलेले. तर मी विचारलं त्यांना हार्ट अटॅक कशामुळे येतं. त्यांनी सायंटिफिक रिझन दिला. पण रिअल रिझन काय होतं, पुरुषाला मोठी रिस्पॉन्सिबिलिटी कुठली आहे, ऑल द टाईम फायनान्शियल चांगलं करणं, आणि ती तो प्रॉपर करू शकला नाही, अवेअरनेस नसेल, तर त्याच्या बॉडीमध्ये इमोशनल डिस्पोजिशनमध्ये चेंजेस होतात. हार्ट अटॅक तर म्हणूनच येतो ना. सगळ्यात मोठा स्ट्रेस तोच आहे मेनली लोकांना सध्या, फायनान्शियल गोष्टींच्या अराउंडचा. सी, पुरुषाला ऑल द टाईम फायनान्शियल चांगलंच करायचं आहे, स्ट्रेस काय. म्हणजे मी म्हणतो ना की आज इक्वॅलिटी म्हणजे पुरुष आणि स्त्री समान मानलं जातं, बरोबर. स्त्रिया नोकरी करतात बाहेर जाऊन, पण त्यांचं प्रायमरी फंक्शन काय असतं, घरचं काम कर, हाऊस होल्ड कोर्स, मुलांचं आधी काही केअरटेकर कर, राईट, सासू सासऱ्यांना बघ, आणि मग बाहेर तू पैसे कमवायला जा. हे सगळं करून ती बाहेर जात असेल, तिला रिस्पेक्ट मिळतो. सेम थिंग, पुरुषाचं प्रायमरी फंक्शन काय आहे, करिअरमध्ये चांगलं कर, पैसे पहिले कमव, आणि नंतर मग सेकंडरी केअरिंग कर, नर्चरिंग कर. स्त्रिया करत आहेत त्यांचं प्रायमरी फंक्शन, सेकंडरी फंक्शन प्रॉपरली, पुरुष नाही करत. तो प्रॉब्लेम. आणि म्हणून फायनान्शियली करायचं तुम्हाला चांगलं. एक मिडल क्लास जी आहे किंवा अप्पर मिडल क्लास, एक इन्कम जो आहे तो महिन्याला घरामध्ये, त्यातला एक चंक समजा डे टू डे लाईफसाठी जो असतो तो असतो, सगळ्यांचाच असतो, त्याला काय आपल्याला एक्सक्यूज नाही आहे. उरलेला असतो त्याच्यामधनं तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचे निर्णय घ्यायचे असतात. अकॉर्डिंग टू यू ॲज अ वेल्थ कोच, फायनान्शियल प्लॅनर, बेस्ट इन्व्हेस्टमेंट कुठल्या आहेत आणि वर्स्ट इन्व्हेस्टमेंट कुठल्या आहेत? बेस्ट इन्व्हेस्टमेंट ज्या लवकर मल्टिप्लाय होतात त्या बेस्ट, वर्स्ट जे तुम्हाला लॉसमध्ये टाकतात ते. सिम्पल आन्सर. बट देर इज नो बेस्ट अँड देर इज नो वर्स्ट. इट्स ऑल अबाउट युअर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. कारण तुमच्यासाठी ज्या बेस्ट आहेत ना, माईट बी यांच्यासाठी वर्स्ट झाल्या असतील. बट तुम्ही काय इंटेन्शनने ते इन्व्हेस्टमेंट केलं आहे ते मॅटर करतं. इंटेन्शन इज तो बेस्ट इन्व्हेस्टमेंट. कुठल्या यावरती थोडंसं अजून मी एलॉबरेट हे करेन की पहिल्यांदा तुम्हाला ॲसेट क्लास माहिती पाहिजे. सो ॲसेट क्लास जर बघितलं तर 3 टाईपचे ॲसेट क्लास आहे. इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे, ऑपरेटिंग ॲसेट आहे, आणि लाईफस्टाईल ॲसेट आहे. तर इन्व्हेस्टमेंट ॲसेटवरती आपण फोकस करू. जर एका इन्कमवरती असाल तर इन्व्हेस्टमेंट ॲसेटवरती फोकस करा. ऑपरेटिंग ॲसेट म्हणजे कॅश फ्लो जनरेट करणारा बिझनेस, आणि बाकी लाईफस्टाईल ॲसेट्स म्हणजे ज्या श्रीमंत लोकांसाठी आहेत, जे लक्झरी कार किंवा ओल्ड मनी ब्रँड असतात, ओल्ड वॉचेस, आर्ट, पेंटिंग, ठीक आहे, तर त्यामध्ये ते इन्व्हेस्ट करणं पसंत करतात. तर आपण इन्व्हेस्टमेंट ॲसेट्सवरती आपल्यासाठी बघू की त्याच्यामध्ये 5 इन्व्हेस्टमेंट टाईप आहे. नंबर 1 कॅश बेस इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर येतं डेट इन्व्हेस्टमेंट. कॅश बेसमध्ये काय येतं की तुमचं सेव्हिंग बँकमध्ये पैसे ठेवलेले आहेत किंवा जे तुम्हाला इझिली ॲक्सेसेबल आहे. ठीक आहे. कॅश बेस इन्व्हेस्टमेंट का करावी, कारण जर आता पुढच्या 3 वर्षामध्ये इकॉनॉमी चांगलं नाही करणार आहे तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही रिअल इस्टेट स्वस्तात मिळू शकते. फायनान्शियल मार्केटमध्ये तुम्हाला खूप सारे स्टॉक्स म्हणा किंवा चांगल्या स्कीम्स तुम्हाला स्वस्तात मिळू शकतात, डिस्काउंटेड रेट. कॅश बेस इन्व्हेस्टमेंट असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून फास्ट तुम्ही इकॉनॉमीमध्ये येणाऱ्या अपॉर्च्युनिटीचा लाभ घेऊ शकता. सेकंड येतो डेट. डेटमध्ये काय येतं, मग तुमचं FD पार्ट येतो, RD येतो, ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट्स, PPF येतं, पोस्ट ऑफिस येतं, हे डेट ॲलोकेशनमध्ये येतं. थर्ड येतो इक्विटी. इक्विटीमध्ये डायरेक्ट स्टॉक्स, इक्विटी म्युच्युअल फंड्स, आणि काय PMS वगैरे हे काही ऑप्शन्स आहेत. फोर्थ पार्ट येतो रिअल इस्टेट. रिअल इस्टेटमध्ये रेसिडेन्शियल, कमर्शियल, ऑफिस स्पेस या सर्व गोष्टी येतात. हे लँड पण, ॲग्रिकल्चर लँड वगैरे हा पार्ट आहे. REIT पण हा एक ऑप्शन येतो. आणि 5वा इन्व्हेस्टमेंट टाईप येतो कमोडिटी. कमोडिटीमध्ये वी प्रेफर हे जे ॲसेट क्लास विच इज कॉल्ड गोल्ड. ते 5 इन्व्हेस्टमेंट टाईपमध्ये तुम्हाला कुठे किती प्रमाणामध्ये करायचं आहे हे तुमच्या गोल्स आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये कळतं. यामध्ये ग्रोथ ॲसेट क्लास कुठले आहेत, इक्विटी आणि रिअल इस्टेट, 2 ग्रोथ ॲसेट क्लास आहेत. रेस्ट 3 आहेत
या तुम्हाला बॅलन्स करतील. तर तुम्हाला पोर्टफोलिओ असा डिझाईन करायचा असतो की तुमचा इंटायर पोर्टफोलिओ निगेटिव्ह कोरिलेटेड असला पाहिजे. निगेटिव्ह कोरिलेटेड म्हणजे काही वरती तर काही खालती बॅलन्स असला पाहिजे असा. हे जर होत असेल तर तुम्ही बेस्ट इन्व्हेस्टमेंट ॲसेट म्हणण्यापेक्षा बेस्ट इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ डिझाईन करा. कारण बेस्ट इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ तुमचं नेटवर्थ एव्हरी इयर 15 ते 25% वाढू शकतो. आणि तो पण वेल्थ प्लॅनरच्या गायडन्सनी, म्हणजे तुमची रिस्क मॅनेजमेंट चांगली होऊ शकते. अजून रिस्क मॅनेजमेंट पहिली गोष्ट, ब्लाइंड रिस्क नका घेऊ. कारण एका ठिकाणून इन्कम येतं आहे, एका स्केलवरून येतं आहे. काही जण म्हणतात तुम्ही फार रिस्की. म्हटलं मी रिस्की नाही, तुम्ही रिस्की. एका जॉबवरती एका बॉसवरती तुम्ही तुमची फॅमिली सोडलेली. आम्ही असं नाही करत आहे. आम्ही ॲटलिस्ट सर्व्हिसकडे जाऊन पॉडकास्ट करतो आहे. भीतीने याच्याकडे जाऊन पॉडकास्ट करतो आहे, अवेअरनेस करतो आहे. एक मिडल क्लास आणि त्यातल्या त्यात मराठी लोकांचा हा माइंडसेट तुम्हाला चुकीचा वाटतो का, की आपण ॲज इन म्हणजे खूप लोक की पैसा आल्यानंतर दाखवण्याच्या नादात जास्त पडतात. म्हणजे आलाय पैसा, जसं तुम्ही मगाशी म्हटलं की US चे क्लायंट आहेत की नेटवर्थ काहीच नाही आहे, पण त्यांच्या बाकीच्या सगळ्या याचा तुम्ही आकडा काढला तर 12-15 कोटी आहे. तर दाखवण्यामध्ये खूप मराठी माणूस पुढे आहे, आला पैसा की दाखवायला लागेल. नॉट मराठी माणूस, मिडल क्लास लोक स्टेटस दाखवण्यामध्ये, श्रीमंत आम्ही आहोत हे भासवण्यामध्ये जास्त फोकस करतात. अगेन हे कल्चर आहे, बाकी काही नाही. कोणी ठरवत नाही. सवयीचा भाग म्हटलं कन्व्हेन्शनल थिंकिंग म्हणतो ना, मेजॉरिटी लोक जर लाईफस्टाईल शो करत असेल तर आपण पण शो करेल. पण मग स्टेटसला मी जर म्हणेन तर स्टेटस म्हणजे नक्की काय? स्टेटस म्हणजे फॉल्स प्राईड. आणि मिडल क्लास लोक फॉल्स प्राईडमध्ये ट्रॅपमध्ये येतात. म्हणजे राहण्यासाठी महागडं घर, फिरण्यासाठी महागडी गाडी, ज्वेलरी, कॉस्टली वेकेशन्स, मुलांसाठी कॉस्टली एज्युकेशन्स, फाईन डाईनमध्ये कॉस्टली स्पेंड करणं, तो हा स्टेटस आहे. स्टेटस म्हणजे फॉल्स प्राईड. याच्या अगेन्स्ट मी नाही आहे. मी पण लाईफस्टाईलवरती खूप स्पेंड करतो. बट फिलॉसॉफी हीच आहे की इन्कम आल्यानंतर मी माझे जे लिव्हिंग एक्सपेन्सेस जे मला सर्वाईव्ह करायचं आहे तो पोर्शन पहिल्यांदा बाजूला घेतो. कारण मी जर सर्वाईव्ह नाही करू शकलो तर लाईफस्टाईलवरती स्पेंड करणं म्हणजे पॅथेटिक होऊन. तो लिव्हिंग एक्सपेन्सेस बाजूला गेले. लिव्हिंग एक्सपेन्सेस नंतर मग जो पार्ट राहतो तो माझ्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये गेला. आणि मग माझ्याकडे काही उरत असेल तर मी लाईफस्टाईलवरती छानपणे स्पेंड करेन. आता याचं पर्सेंटेज जर मी चांगल्या पद्धतीने करायचं असेल मेंटेन, तर तुम्ही 100 रुपये महिन्याला अर्न करताय फॉर एक्झाम्पल, तर 50 रुपयामध्ये तुमचे लिव्हिंग एक्सपेन्सेस झाले पाहिजे. एवढे तरी तुम्ही अर्न करणं मस्ट आहे. उरलेले 50 रुपये त्यातले 25% जी अमाऊंट आहे ही इन्व्हेस्टमेंटमध्ये गेली पाहिजे. आणि उरलेत 25% मग लाईफस्टाईलमध्ये स्पेंड करा. बेस्ट रेशिओ हा ज्याला जमला ना तो होल लाईफ कधी फायनान्शियल स्टक नाही होणार, ट्रबल नाही. ऐकायला जितका सोपं वाटतं तेवढा अचिवेबल आहे. पण डिसिप्लिन असेल, स्ट्रक्चर्ड असेल तर अचिवेबल आहे. ओके. अदरवाईज ऐकायला पण सोपं नाही आणि फॉलो करायला पण सोपं नाही. बट स्ट्रक्चर्ड असेल तर येस डेफिनेटली, वाय नॉट. शेवटाकडे येतोय आपण. शेवटचे 2-3 महत्त्वाचे प्रश्न आहेत की 2026साठीचा बेस्ट प्लॅन ढोबळ मानाने काय असू शकतो? मगाशी तुम्ही थोडंसं उत्तर दिलं आहे, पण मला थोडंसं अजून एलॅबोरेटिव्ह उत्तर पाहिजे त्याचं. ढोबळ मनाने पहिली गोष्ट अंडरस्टँड करा की तुम्ही ज्या शहरामध्ये राहताय त्या शहरामध्ये जगण्यासाठी तुम्ही सफिशियंट पैसे पहिले अर्न करताय का? तर जर अर्न करत असाल दॅट मीन्स तुम्ही पहिली गोष्ट करायची आहे की पहिला एमर्जन्सी फंड बनवून ठेवा 6 ते 12 महिन्याचा. 2026चा जर विषय काढताय तर मी म्हणालो ना की 3 वर्षात खूप मोठं क्रायसिस येईल. त्यामध्ये कदाचित तुमचा जॉब जाऊ शकते, तुमची इंडस्ट्री स्लो डाऊन होऊ शकते. तर अशा सिच्युएशनमध्ये 6 ते 12 महिन्याचं इन्कम पहिलं प्रोटेक्ट करा. दुसरी गोष्ट करा की सफिशियंट इन्शुरन्स कव्हरेज घ्या. का म्हणतो आहे? कारण मेडिकल सायन्स फार ॲडव्हान्स होत आहे, चांगले डॉक्टर्स येत आहेत, चांगले इक्विपमेंट्स घेऊन येत आहेत. अशा सिच्युएशनमध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी वाढेल, मेडिकल एक्सपेन्स फार कॉस्ट पण वाढते. तर एक सफिशियंट इन्शुरन्स कव्हरेज ज्याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स प्रॉपर घ्या, टर्म इन्शुरन्स घ्या, फॅमिली तुमच्यावरती फायनान्शियल डिपेंड असेल तर क्रिटिकल इलनेसेस घ्या, ॲक्सिडेंटल इंजरीसाठी ॲक्सिडेंटल पॉलिसीज घ्या. 4 गोष्टी तरी घ्या. ही दुसरी गोष्ट करा. त्यानंतर स्ट्रक्चर्ड बनवा. स्ट्रक्चर्ड बनवून त्यामध्ये तुमचे 3 मेजर फायनान्शियल गोल्स ऑब्जेक्टिव्हला सेट करा. गोल्स ऑब्जेक्टिव्ह काय असतील? पहिलं तुमचं रिटायरमेंट. कारण सिच्युएशन आता अशी होणार आहे की तुमची मुलं शिक्षण संपवणार नाही त्याच्या आधी तुम्हाला रिटायरमेंटकडे यावं लागेल. आमच्याकडे काही केस स्टडीज अशाच आहेत
की ते पेरेंट्स आहेत, रिटायर झालेत, मुलं अजूनही शिकत आहेत. पेरेंट्सचा जो EPFचा पैसा आहे हा मुलांना बाहेरगावी पाठवलं त्यांच्या एज्युकेशनसाठी जातो आहे. पेरेंट्स फक्त पेन्शनवरती जगत आहेत, पण आता कालांतराने पेन्शन पण आता त्यांना सफिशियंट होत नाही आणि अजून त्यांना 25-30 वर्ष जगायचं आहे. मुलं तिकडे शिकत आहेत. एक मुलगा शिकतो, एक मुलगा जॉबला लागला आहे, पण जॉबला लागला आहे तो त्याला जॉबमध्ये पण अजून क्लॅरिटी नाही. त्यामुळे पैसे पण त्याचे जे अर्न करतो आहे ते फक्त त्याचे रेंटमध्ये आणि एक्सपेन्सेसमध्ये जातात. त्यामुळे घरी काही पाठवू शकत नाही. एज्युकेशन मुलासाठी घेतलं त्याचं EMI पण पेरेंट्स भरत आहे. ही फार पॅथेटिक सिच्युएशन आहे आणि मेजॉरिटी लोक या सिच्युएशनवरून जाणार आहे. तर तुम्हाला प्रॉपर गोल्स ऑब्जेक्टिव्ह सेट केले. 3री स्टेप, 4थी स्टेप करा, डायव्हर्सिफिकेशन करा. डायव्हर्सिफिकेशनचे तुमचा कष्टाने कमवलेला पैसा प्लीज कृपया करून इन्व्हेस्ट करू नका. हा स्पेक्युलेशनचा भाग आहे. यू आर नॉट डुईंग इन्व्हेस्टमेंट, यू आर डुईंग स्पेक्युलेशन. स्पेक्युलेशन म्हणजे सट्टा. म्हणजे मार्केट ट्रेंड काय होईल 2026मध्ये कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे. जर पॉडकास्ट तुमचा व्ह्युअर्स तुमच्यावरती ट्रस्ट ठेवत आहे आणि मी अचानक एक स्पेसिफिक ॲसेट क्लास सांगितले आणि त्या व्ह्युअर्सने ते केले, मग किती मोठा लॉस होईल. तर तो न करता तुम्हाला प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन ना तुमची रिस्क कमी करतो. जर मी तुम्हाला म्हणतो आहे की 10-15 वर्षामध्ये एक ऑर्डिनरी माणूस 8 ते 15 कोटीपर्यंत जाऊ शकतो, गेलेले आहेत आमच्याकडे. का? स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग, डायव्हर्सिफिकेशन. स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग, कन्सिस्टंट स्ट्रॅटेजी. दॅट्स इट. आणि एक लास्ट गोष्ट 2026मध्ये एक्सपर्टकडे जा. तुमच्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकूया. नॉट आमच्या लिंक असं नाही की आम्ही प्रमोट करतोय असं नाही. नाही, एक्झॅक्टली. तुम्ही जिथे कम्फर्टेबल असाल तिकडे जा. जिकडे जायचं असेल तिकडे. जिकडे जायचं तिकडे जाऊ. पण मुळात खूप कमी प्लॅनर आहेत, त्यात मराठी अजूनच कमी आहेत. त्यामुळे तुम्हाला आम्ही नक्की प्रमोट करू. सगळ्यात मेन माझा एक प्रश्न आहे की बऱ्यापैकी असेट बनलेली आहे 40-45 वर्षी, समजा 25 वर्षीपासून ज्यांनी प्लॅनिंग केलं आहे, पण EMI चालू आहेत, तर त्याला फायनान्शियली फ्री आपण म्हणू शकतो का? ॲसेट्स बऱ्यापैकी जमले, त्या ॲसेट्समधून उत्पन्न येत असेल, त्याचं जे लिव्हिंग एक्सपेन्सेस ते जगण्यासाठी तो फायनान्शियल फ्री आहे. मग EMI कन्सर्न नाही. अच्छा, ओके. म्हणजे EMIला त्याला एवढा काय खिशाला चट पडत नाही आहे. एक डॉक्टर आमच्याकडे 70 कोटीचे ॲसेट्स आहेत, आधी सर्जरीला उभं राहावं लागतं, तो फायनान्शियल फ्री नाही आहे. ओके. बरं. आणि जाता जाता आर्थिकदृष्ट्या यशस्वी जे लोक आहेत, सक्सेसफुल आपण ज्यांना म्हणू शकू, त्यांच्या एकूणच डिसिप्लिनमध्ये आणि माइंडसेटमध्ये कुठल्या सिमिलॅरिटीज तुम्हाला दिसतात? सवयीच्या भाग काही सांगतो आणि काही त्यांच्या कॅरेक्टरचे भाग सांगतो. सवयीच्या भागावरती आपण जर गेलो तर ते बिझनेस प्रॉफिटवरती पहिली सवय की ते कॉमन सवय आहे त्यांची की बिझनेस प्रॉफिटवरती ते फोकस करतात. म्हणजे स्वतःचा बिझनेस असेल तर पहिलं प्रॉफिटवरती ते फोकस करतात. त्यांना माहिती आहे प्रॉफिटमध्ये खूप पॉवर आहे. तर तो प्रॉफिट आला की मग ते मल्टिपल ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करतात. सेकंड आहे तो पार्ट आहे, तो त्यांचा बऱ्याचशा लोकांचा बिझनेस पण नसतो, तर ते दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये व्हॅल्यू क्रिएट करून त्याच्या बिझनेसमधून प्रॉफिट शेअरिंग घेण्याचा प्रयत्न करतात. कॉमन आहे ना पाहिजे. आणि हा मला वाटतं फिडिलिटीचे जे संजीव रामचंद्रानी जे डायरेक्टर आहेत त्यांनी हा सर्वे केलेला. त्यांच्याकडे वर्ल्डमधले सगळे टॉप मल्टीमिलियनर आहेत, त्यातले 1200 लोकांचा त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेला. त्यांनी या 4 कॉमन गोष्टी सांगितलेल्या आहेत. थर्ड जी गोष्ट आहे की दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट शेअरिंग किंवा इक्विटी कसं मिळेल चांगल्या बिझनेसमध्ये, त्याच्यावरती ते फोकस करतात. आणि चौथी स्ट्रक्चर्ड प्लॅनिंगद्वारे इन्व्हेस्टमेंट करून वेल्थ क्रिएट करतात. सगळ्या उत्तरांमध्ये हा मूळ मुद्दा तर आहेच. म्हणजे तुम्ही जो पैसा येतो, बट ऑब्व्हियस आहे डिसिप्लिनशिवाय पैसा नाही आहे. सुरुवातीला मी म्हणालो नो वन कॅन क्रिएट वेल्थ विदाउट स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग. नो वन कॅन कीप वेल्थ विदाउट स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग. नो वन कॅन मल्टिप्लाय वेल्थ विदाउट स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग. इवन नो वन कॅन प्रोटेक्ट अँड प्रिझर्व देअर वेल्थ विदाउट स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग. गॅरंटेड. करेक्ट. आणि फक्त पैशाला नाही, सगळीकडेच लागू आहे. हेल्थही पाहिजे असेल, तुम्ही ट्रॅव्हललाही जात असाल किंवा काही करत असाल, कुठे जायचं आहे आणि कसं जायचं असं माहीत असेल तर आपण व्यवस्थित पोहोचू. कॅरेक्टरवरती पण मी सांगतो की यांना क्लॅरिटी उच्च दर्जाची असते. त्यांना माहिती आहे की त्यांनी इन्व्हेस्ट केले तर 15 वर्षानंतर त्यांना रिटायरमेंटसाठी एवढे पैसे लागतात, तर त्यांना रिव्ह्यू करायचं आहे, स्ट्रॅटेजी करायची आणि तो ध्येय त्यांना अचीव करायचं आहे. एवढं ते क्लिअर असतात. क्लॅरिटीनंतर ना ते डिसिप्लिन असतं, कारण त्यांना माहिती आहे की जी व्यक्ती डिसिप्लिनमध्ये राहील ना तीच सुखाने जगू शकेल. मग आज खूप साऱ्या लोकांना तुम्ही हेल्थमध्ये इनडिसिप्लिन बघता, त्यांना हेल्थचे चॅलेंजेस असतात, राईट.
इवन वेल्थमध्ये पण इनडिसिप्लिन आहेत लोक, रेग्युलर इन्व्हेस्ट नाही करत, एक्सपर्टचा सल्ला नाही घेत, किंवा आपण तो म्हणतो ना की मित्रांमध्ये बसतो आणि कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे तू सांग मला, मी पण करतो. तर डिसिप्लिन आणि क्लॅरिटी फार महत्त्वाची आहे. ज्यावेळेस तुम्ही डिसिप्लिन असताना त्यावेळेस तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करू शकत, राईट ना. क्लॅरिटी आहे, त्यामुळे तुम्हाला 99% लोकांचं आयुष्य जगायचं नाही आहे. बरोबर. कारण 99% लोकांचं नॉईस फार डेंजर असतो, कारण ते एकमेकांना फॉलो करतात. रॅट रेस का म्हणतात? कारण सगळे उंदर एकाच पिंजऱ्यामध्ये चाललेले असतात, त्यामुळे ते कन्व्हेन्शनल थिंकिंगमध्ये जातात. कन्सिस्टन्सी हा पण एक फार महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंटमध्ये नसाल, कन्सिस्टंट पैसे सेव्ह करण्यामध्ये नसाल, कन्सिस्टंट पैसे कमवण्यामध्ये नसाल, तर प्रॉब्लेम आहे. आज वॉरन बफेटचं बरेचसे लोक उदाहरण देतात. वॉरन बफेट आजही कन्सिस्टंटली इन्व्हेस्टमेंट करतात. तर सर्वेश ऑडियन्सला आणि तुम्हाला पण हे सांगेन की मरेपर्यंत तुमचं लाईफ एक्सपेक्टन्सी 80, 85, 90 आहे, मरेपर्यंत कन्सिस्टंटली इन्व्हेस्टमेंटची सवय लावा. दॅट्स इट. ज्यांनी काय होईल माहिती आहे का, ते फ्युचरच्या जनरेशनचा पण विचार करतात. लिगसी क्रिएट करण्याचा विचार ते लोक करतात. जसं 2 टाईपचे लोक आहेत फायनान्शियल वर्ल्डमध्ये, एक फायनान्शियल स्टुपिड, एक फायनान्शियल वाईज. फायनान्शियल स्टुपिड कोण आहे? जो 18 वर्षी युनिव्हर्सिटीची डिग्री घेतो, 21व्या वर्षी युनिव्हर्सिटीची डिग्री घेतो, देन तो 60 वर्षापर्यंत काम करतो, त्याची पुढची पिढी परत येते, त्याने जिकडून सुरुवात केलेली तिकडे परत ती येते, तिथून डिग्री घेते आणि परत. स्टुपिड. फायनान्शियल वाईज, जर्नी इथून स्टार्ट केली, खूप सारं हार्डवर्क केलं, इथे वेल्थ क्रिएट केली, वेल्थची व्हॅल्यू नेक्स्ट जनरेशनला दिली, आता नेक्स्ट जनरेशनने इथून सुरुवात केली. तर याच्यात बेनिफिट काय मिळतो माहिती आहे का? खूप सारं स्ट्रगल हे लोक सेव्ह करणार. आपलंच उदाहरण घेऊ ना, आपल्या आईवडिलांनी जर स्ट्रक्चर दिलं असतं आपल्याला, अपेक्षा नाही आहे बट ठीक आहे, ते नाही देऊ शकलं कारण रिसोर्सेस नव्हते. बरोबर. तुमच्यासारखं पोस्टमॅनसारखं पॉडकास्ट नव्हतं तेव्हा त्यावेळेस, नव्हतं, कदाचित ते वेल्दी झाले असते, पॉडकास्ट त्यावेळेस असले असते, कारण त्यांचं सेव्हिंग रेशो चांगलं, सिरियसली. पण आता रिसोर्सेस एवढे अवेलेबल आहेत. तो फायनान्शियल वाईज कोण असतो की जो आता इथे सोडतो आणि त्याची मुलं पुढची तिथून सुरुवात करतात. आता आमच्याकडे जे सक्सेसफुल केस स्टडीज आहेत त्याच्यामध्ये 10-10.25 कोटीचं नेटवर्क त्यांनी अचीव केले वयाच्या 52 ते 55 वर्षामध्ये. आता ही व्यक्ती त्या पैशाचं एन्जॉय करेल, त्याच्यातून इन्कम जनरेट होत आहे, मल्टिपल वेज आहेत इन्कमसाठी पण. ते इन्कम जनरेट करून ती 80-85पर्यंत त्याची वेल्थ एन्जॉय करेल. त्या 10-10.25 कोटीमधून ती जवळपास 40 ते 45 कोटीचं इन्कम पण घेईल, प्लस 10.25 कोटी अशा पद्धतीने स्ट्रक्चर केलेले आहेत की नेक्स्ट जनरेशनसाठी लिगसी पण जवळपास 150 कोटीची देऊन जाईल. एक गुपित काय सांगाल शेवट जाताना? स्ट्रक्चर प्लॅनिंग करा. ओके, क्या बात आहे सर. खूप महत्त्वाच्या आणि टेक्निकल गोष्टीसुद्धा तुम्ही खूप सोप्या शब्दामध्ये समजून सांगितल्या आणि एक रोडमॅप आमच्या प्रेक्षकांसाठी दिला आहे. त्यामुळे पहिलंच हे जे पत्र होतं, पहिलीच मनी ऑर्डर खूप पॉवरफुल सुरू झाली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि जशा लोकांच्या कमेंट्स येतील, त्यांचे जे प्रश्न असतील त्यांना ॲड्रेस करण्यासाठी आपण पुन्हा एका नवीन पॉडकास्टमध्ये भेटूया. पुन्हा तुम्ही पत्र लिहायला याल अशी आमची अपेक्षा आहे. नक्कीच. खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा येण्यासाठी पुन्हा एकदा वेलकम. मित्रांनो, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं, ही मनी ऑर्डर तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर त्यांच्या कमेंटमध्ये आमच्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहा. सर स्वतः ॲड्रेस करतील, आम्ही त्याला रिप्लाय देऊ. आणि सरांना तुम्हाला संपर्क करायचा असेल तर त्यांच्या लिंक्स आम्ही देऊ. सरांचं जे पुस्तक आहे त्याचीसुद्धा आम्ही ॲमेझॉनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहोत, तेही नक्की घ्या. आणि आशा करतो की तुम्हाला यातनं भरपूर काही इन्साईट मिळाला असेल. अशीच मनी ऑर्डर पुढची बघायची असेल तर पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.